रीड द क्वेश्चन. आता कुणी बोलायचं नाही मी फक्त एकटी बोलणार. मी फक्त एकटीच बोलणार. ओके. जेव्हा मला वाटेल त्यावेळेला मी स्वतः अनम्यूट करेल ज्याला क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही स्वतःहून अनम्यूट करायचं नाही कुणीही. ओके. चलो. द क्वेश्चन नंबर 28, पेज नंबर 38. पेज नंबर 38. क्वेश्चन नंबर 28. ओके. आधी मी माझ्या पद्धतीने क्वेश्चन घेते, त्यानंतर तुम्ही तुमचे सांगा जर काही डाऊट्स असतील तर. ओके. आउट ऑफ अन 180 स्क्वेअर मीटर वॉल. ओके. किती मीटर वॉल आहे स्क्वेअर मीटर? 180 स्क्वेअर मीटर वॉल आहे. 180 स्क्वेअर मीटर वॉल आहे. ओके. 1 minute. So 2/5 part is still to be painted. Okay. 2/5 part is still to be painted. म्हणजे त्या 180 वॉलचे किती पार्ट्स आहेत टोटल? 5 पार्ट्स आहेत. ओके. 5 पार्ट्स आहेत. 180 चे टोटल पार्ट्स किती आहेत? 5 पार्ट्स आहेत. त्यापैकी 2/5 नॉट पेंटेड. नॉट पेंटेड. ओके. सो त्यांनी असा क्वेश्चन विचारला, स्टील टू बी पेंटेड म्हणजे अजून पेंट केलेलं नाहीये ते. ओके. सो हाऊ मेनी स्क्वेअर मीटर ऑफ द वॉल हॅव ऑलरेडी बीन पेंटेड? ओके. हॅव ऑलरेडी बीन पेंटेड. ओके. सो किती पार्ट? तर आता सांगा, इथं सांगा म्हणजे मी सांगते फक्त. जेव्हा आपल्याला इथं काय सांगितलेलं हा पार्ट पेंट केलेला नाहीये, मग पेंट केलेला पार्ट किती आहे? टोटल 5 पैकी 2 जर पेंट केलेला नसेल, सो पेंट केलेला पार्ट किती आहे? 3/5. म्हणजे 3 पार्ट जो आहे तो पेंट केलेला आहे. मग 3 पार्टचं टोटल स्क्वेअर मीटर किती आहे? मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं? 1 पार्ट म्हणजे किती तो काढायचा. 1 पार्ट म्हणजे किती तो काढायचा. सो 180 ला 5 ने डिवाइड करायचं. 180 ला 5 ने डिवाइड करायचं. 5 3 जा 15. 3 remainder 3 and then 0. Okay. 5 6 जा 30. Here is 0. Okay. So 1 part किती निघाला? 1 part equals to 36. देन त्यांनी विचारले किती पार्ट ऑलरेडी पेंट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे 3 पार्ट पेंट केलेला आहे. मग त्याचा स्क्वेअर मीटर किती निघणार? 36 ने 3 पार्टला मल्टिप्लाय करायचं. 36 into 3 पार्ट किती येणार? 108. 108 स्क्वेअर मीटर. ओके. ज्यांचा ह्याच्यामध्ये करेक्शन आहे त्यांनी पटापट लिहून घ्यायचं. अनन्या काय करतेयस? मॅम येस प्रशिक. माझं 28 बरोबर आलेलं. बरं बरं. व्हेरी गुड. मॅम येस मला 27 मध्ये डाऊट आहे. प्रशिक, मी काय सांगितलं बेटा? काय सांगितलं? आधी मी माझे सगळे क्वेश्चन्स कंप्लीट करणार, त्यानंतर तुम्हाला प्रॉपर वेळ देणार. ओके. ठीक आहे. आता मला माझं कंप्लीट होऊ दे, त्याच्यानंतर मग तुमचं तुमचं साईडला लिहून ठेव. तुझा जो क्वेश्चन आहे ना साईडला लिहून ठेव. एकदा माझे झाले की मग तुमचे होते. ओके. विहान लिहितोयस? मॅम ते OMR मध्ये पण करेक्शन करायचे का? नाही 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 नाही, असू दे आता OMR चं. ओके. तुमचे जे चुकलेत तेवढे मी समजून सांगते फक्त. डन मॅम. ओके ओके. डन मॅम. मॅम येस. SQ म्हणजे काय? स्क्वेअर स्क्वेअर यातला एसक्यू का? स्क्वेअर. ओके. 35 क्वेश्चन आहे ना, 35 तो इझी आहे, बट
छोटस कन्फ्युजन होतं त्यामध्ये कधी कधी. सो मला असं वाटतं त्या क्वेश्चन मध्ये चुकू नये. आता सध्या कुणीही उत्तर सांगणार नाही. ओके, हे मी फक्त समजून सांगते. त्यातलं तुम्हाला येत असेल वेल अँड गुड, येत नसेल तर लिहून घ्यायचं. हात कोणीही वरती करायचा नाही, फक्त मी समजून सांगणार आहे. ओके, सो 30. नो नीड टू टॉक एनी सिंगल वर्ड. ओके, क्वेश्चन नंबर 35. यामध्ये काय केलेलं आहे, एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये काय छोटे छोटे स्क्वेअर्स दडलेले आहेत. छोटे छोटे स्क्वेअर्स दडलेले आहेत, आपल्याला ते आयडेंटिफाय करावे लागतात. ओके, सो इथून एवढा जो पार्ट आहे, इथून एवढा जो पार्ट आहे तो किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर. आणि हा जो पार्ट आहे तो 1 सेंटीमीटरचा आहे. ओके, डायग्राम तुम्ही तुमच्या ह्याच्यातून पण काढू शकता, फक्त समजून मी जे सांगते ते बोर्डवर बघा. ओके, आणि यांच्यामधले जो हा जो बॉक्स आहे यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर इथून इतकं. ओके, दिस इज ऑल्सो 1 सेंटीमीटर. ओके, सो आता याच्यामध्ये त्यांनी विचारले कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन इन द फिगर. ओके, एरिया ऑफ द शेडेड फिगर. आता हा जो मधला पूर्ण पार्ट आहे हा पूर्ण शेडेड पार्ट आहे बरं का, जर का तुम्ही बघितला असेल तर. ओके, हा मधला पूर्ण जो पार्ट आहे तो शेडेड आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, मग तो पार्ट किती आहे तर तो काढण्याची पद्धत बघा इथे, सगळे लक्ष द्या. आता हा जो पार्ट आहे इथून इतका, हा जो इथला बॉक्स आहे तो किती सेंटीमीटरचा आहे, 3 सेंटीमीटरचा. ओके, हा जो पार्ट आहे इथून इतका 3 सेंटीमीटरचा. इथे वरती लिहिले त्यांनी 3 सेंटीमीटर. ओके, आणि त्याच्या साईडला जो आहे 1 सेंटीमीटर. सो एवढा पूर्ण जर पोर्शन बघितला तर किती सेंटीमीटर बसतो तो, 4 सेंटीमीटर. ओके, हा पूर्ण पोर्शन किती झाला, 4 सेंटीमीटर. हा पूर्ण पोर्शन 4 सेंटीमीटर आणि हा पूर्ण पोर्शन 4 सेंटीमीटर. ओके, आता इथवर आपलं झालेलं आहे. ओके, हा काउंट केला, हा पण काउंट केला आणि हा खालचा पण काउंट केला. राहतं कोण, हा पार्ट आणि हा पार्ट. हा पण पार्ट कितीचा आहे, 1 सेंटीमीटर. तो ऍड 1 हियर. ओके, देन कॅल्क्युलेट इट्स एरिया. फक्त स्क्वेअर्स मोजायचे त्याच्यामध्ये. किती होतो सांगा, 14 सेंटीमीटर. ओके, ज्यांचं आलंय इट्स ओके, नसेल आलं तर लिहून घ्या पटकन. मॅम माझं बरोबर होतं 35चं. बर, 14 सेंटीमीटर तो. सेंटीमीटर नाही, स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, 36 मध्ये त्यांनी काय केलंय, 90125. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी एक इंटरनॅशनल नंबर ऍज न्यूमरल. न्यूमरल म्हणजे 0 to 9. न्यूमरल्स म्हणजे 0 to 9. ओके, 36 वर आहेत आपण, 36 वर. ओके ओके, चलो. In the number 90,125, the digit in the 10,000s place. 10,000s place. 10,000. आता हा काय, ones, tens, 100, 1000, 10,000s. कोण आहे, 9 आहे 10,000s प्लेसला. त्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपण कसं सांगतो, as a 9 सांगतो. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर हिअर. ओके, आणि महत्वाचा प्रश्न जो की मॅक्सिमम सगळ्यांनी विचारला होता, म्हणजे 90% मुलांनी काल. क्वेश्चन नंबर 38.
Which of the following fractions represent the number quarter to 9? Quarter to 9 म्हणजे 9 होण्यासाठी 1 क्वार्टर कमी आहे. 9 होण्यासाठी 1 क्वार्टर कमी आहे. सो 8 इंटिजर 3/4. ओके, 3/4 म्हणजे 3 क्वार्टर. यात जर का अजून 1 क्वार्टर मी मिक्स केला तर ते किती होतील फुल्ली? 9. ओके, पण त्यांचं म्हणणं आहे क्वार्टर टू 9 म्हणजे 9 कम्प्लीट नाहीये, त्याच्यासाठी 25 पार्ट शिल्लक आहे, म्हणजे 1 क्वार्टर शिल्लक आहे. ओके, सो हाऊ वी कॅन रिप्रेझेंट दॅट? बाय युझिंग दिस. याला आपण असंही लिहू शकतो 8.75. ओके, क्वार्टर पार्ट म्हणजे 75. ओके, सो खाली दिलेले जे फ्रॅक्शन्स आहेत ते इम्प्रॉपर आहेत, बरोबर का नाही? आणि हा जो फ्रॅक्शन आहे हा कसा आहे? मिक्स फ्रॅक्शन आहे. ओके, सो खाली दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये असा कोणता फ्रॅक्शन आहे की ज्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर 8 इंटिजर 3/4 येतं. 8 इंटिजर 3/4 येतं. मी 2 कुठलेही करून दाखवते हा, म्हणजे काय चुकीचं आणि काय बरोबर हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो फर्स्ट ऑप्शन नंबर 1 घेते सगळ्यात आधी. 31/4. ओके, सो आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. दिस इज इम्प्रॉपर. हर्षित, एव्हरीवन इज रायटिंग while listening. This is improper fraction. Okay, now I am converting this into the mixed fraction. Okay, आता mixed fraction करताना तुम्हाला काय करावं लागेल? जो खालचा डिनॉमिनेटर असतो त्याने वरच्या ह्याला डिवाइड करायचं. ओके, 31 किती जाईल? 4 7 जा 28. 28. हा, रिमाइंडर किती राहिला? 3. मग याचं काय येणार? जर का याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये केलं तर 1 3/4 मॅच होतंय का याच्या सोबत? नाही होतंय. सो दिस इज नॉट द आन्सर. ओके, नाउ ट्राय द ऑप्शन नंबर 2. 35. मॅम तुम्ही ते केलंच नाही 3 - 2. काय अनन्या? मॅम तुम्ही ते केलंच नाही 3 - 2 1 येतं. अनन्या 31 - 28 किती येतं ते काढ आणि सांग मला. ओके, 31 - 28. आता मॅम छोट्या छोट्या नाही खेळत बसत आहे, मी डायरेक्टली पुढे जातीये. लेट मी फिनिश देन टॉक. लेट मी फिनिश. नो वन विल टॉक. ओके, नाउ 35/4. Again 4 divided 35 divided by 4. 4 8 are 32. Okay, 35 minus 32 is what is the 2? 3 4 5. 3 is the remainder. Okay, now write quotient here. 3/4. All the same answer. So the option number 2 is the correct answer. मॅम Okay. 7 न लिहिलेलं 3/4 च्या तिथं फर्स्ट. हा Okay. चलो. हे मॅम माझं चुकलंय. तेच ऑप्शन आहे. काय? What? Second option is the correct answer. Second Yes. option is the correct answer. Okay. आता तो क्वेश्चन कसा होता? Which of the following fraction represent the number quarter to 9? आता quarter to 9 म्हणजे असा नंबर होता. मग खालीलपैकी कुठला फ्रॅक्शन असा नंबर रिप्रेझेंट करतो? मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनला आपल्याला, रोहन नीट बसतो का बाळा? नीट, हा व्यवस्थित बसायचं. सो करताना आपल्याला डिवाइड करावं लागतं. कोशंटला ऍज अ इंटिजर नंबर घ्यायचा आणि हे जे बाकीचे पार्ट असतात त्यांना ऍज अ फ्रॅक्शन म्हणून मांडणी करायची. ओके, ओके, चलो लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित. मॅम मॅम ओके,
मॅम बोला. मॅम विजा चमकतात. रुहान, मुद्द्याचं असेल तर बोल. मुद्द्याचं असेल तर बोल, म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड असेल तर बोल. आपल्याला डिस्टर्ब होतोय का त्यांनी? काहीच होत नाही, पण आपण बोललो तर डिस्टर्ब होणार. क्वेश्चन नंबर 39. शल रफ दिशा लिहिलं का? श्रेया लिहिलं? Yes, ma'am. ओके, डन एव्हरीवन. ओके फाईन. क्वेश्चन नंबर 39. आता याच्यामध्ये ना स्टेप बाय स्टेप गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. यामध्ये स्टेप बाय स्टेप गोष्टी कराव्या लागतात. ओके, सगळ्यात आधी कंपॅरिझन आहे. कोणीतरी मोठं आहे, कोणीतरी छोटं आहे, तर त्यावेळेला आपण काय करतो? एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घेतो. ओके, सगळ्यात आधी सांगितलंय राजू इज 6 सेंटीमीटर टॉलर दॅन संजू. जेव्हा पण कंपॅरिझनचे असतील किंवा अल्फाबेटचे सम्स असतील, तर त्यावेळेला आधी पूर्ण सम वाचून घ्यायचा. पूर्ण सम वाचून घ्यायचा. सो राजू इज 6 सेंटीमीटर टॉलर दॅन द संजू. ओके, पण आपल्याला संजू किती सेंटीमीटर आहे माहितीये का? नो. सो लेट्स गो अहेड. थोडस पुढे जा, नंतर मग अजून डिसाइड करा की काय नेमकं लिहायचंय सुरुवातीला. लक्ष द्या सगळेजण. हर्षद, डोळे इकडे तिकडे फिरतायत, सरळ राहा, सरळ एकदम. ओके, योगेश इज 80 मिलीमीटर शॉर्टर दॅन राजू. 10 mm म्हणजे किती सेंटीमीटर? 10 millimeter. 10 mm म्हणजे किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर. ओके, सो 80 mm म्हणजे 8 सेंटीमीटर. 80 mm म्हणजे 8 सेंटीमीटर. सो योगेश जो आहे तो 8 सेंटीमीटर शॉर्टर दॅन राजू आहे. ओके, सो त्याच्यानंतर दिले संजूज हाईट इज 124 सेंटीमीटर. म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त आहे त्याची हाईट. कोणाची? संजूची. तर आपण सगळ्यात आधी कोणाची हाईट लिहूया? संजूची लिहूया, म्हणजे मग बाकीच्यांची आपल्याला शॉर्टर लार्जर करता येईल. ओके, सो लेट्स राइट द हाईट ऑफ संजू हियर. संजू मॅम वन. येस, इकडे वर जागा सोडायची आहे आणि संजूची हाईट खाली लिहायची आहे का? इकडे जागा सोडायची, इकडे बाकीच्यांची नावं लिहायची आपल्याला अजून. बाकीच्यांची नावं लिहिणार आहेत आपण. हा किती आहे? संजूची किती आहे? 124. 124 सेंटीमीटर. ओके, आता संजू वरून आपल्याला बाकीच्यांची कम्पेअर करता येते. बघा, राजू इज 6 सेंटीमीटर टॉलर दॅन संजू. राजू संजू पेक्षा 6 सेंटीमीटरनी अजून मोठा आहे. राजू. ओके, राईट हिअर राजू. ओके, आता याच्यापेक्षा थोडस मोठं काढावं लागेल आपल्याला. हा झाला 124. ओके, अजून 6 सेंटीमीटर टॉल आहे हा. ओके, 6 सेंटीमीटर टॉलर एक्स्ट्रा झालं त्यांचं दोघांमधलं डिस्टन्स. ओके, आता त्याच्यानंतर काय सांगितलंय? योगेश इज 8 सेंटीमीटर शॉर्टर दॅन राजू. ओके, 8 सेंटीमीटर शॉर्टर आहे. ओके, हे किती झालं? 6 सेंटीमीटर, म्हणजे थोडस अजून खाली येणार. ओके, वरतून आता 8 सेंटीमीटर खाली यायचं. 6 सेंटीमीटर पेक्षा थोडस खाली आला. कोण येणार तिथे? योगेश. योगेश. ओके, 8 सेंटीमीटर शॉर्टर. 8 सेंटीमीटर शॉर्टर. मग आता हे 124 याच्यामध्ये घेतलं. 124 प्लस 6 इज इक्वल्स टू कोणाची हाईट निघणार तुमची? राजूची. राजूची निघणार. राजू. हा किती निघणार ही? 130. ओके, सो योगेश किती आहे? राजू पेक्षा 8 नी कमी आहे. राजू पेक्षा 8 नी कमी आहे. सो योगेशची हाईट कशी काढणार तुम्ही? योगेश इज इक्वल्स टू 130 मायनस 8. योगेशची 8 सेंटीमीटर कमी आहे. 80 mm म्हणजे किती? 8 सेंटीमीटर. हा, सो किती निघणार? 122 सेंटीमीटर. ओके,
इथं लिहिते 80 mm. मॅम 132 ना. 130 मधून 8 गेला ना. कोण म्हंटल ते 32? राजेश. राजेश 30 मधून 8 गेला, 32 कसं बाळ? 30 मधून काढलाय आपण, काढलाय. हा, कमी कर ना, कमी कर, वाढवतो कशाला? सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके. आज जे काही आपण सम्स घेतोय ना, तो व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी परत एकदा बघा. ओके, जेव्हा अपलोड केला तेव्हा. ओके, मी मागचे 2-3 दिवसाचे केले नाही. ओके, that was not that much necessary. That's why. Okay, but today's video I will upload. Okay, you have to watch that. Next sum 43. 43 I think easy आहे, पण घेऊया चला. काल विचारलेलं बऱ्याच जणांनी. झालं? लिहून झालं? येस. अनन्या येस. त्रिशा, श्रेया यस. येस. व्यान झालं? ओके, चल. रोहन लिहितोयस का तू? नो झालं. बर बर. ओके, क्वेश्चन नंबर 43 रीड करा. ओके, क्वेश्चन नंबर 43. अरे it's okay. Which fraction should be added to quarter to 3 to get 5.5? 5.5. ओके, कुठला फ्रॅक्शन तुम्हाला ऍड करावा लागेल कशामध्ये? क्वार्टर टू 3 मध्ये, ज्याचा आन्सर आपल्याला 5.5 येईल. ज्याचा आन्सर आपल्याला काय येईल? 5.5 येईल. ओके, सिम्पली आधी आपल्याला काय करून बघावं लागणार आहे? सबट्रॅक्शन करून बघायचं. सबट्रॅक्शन करून बघायचं. कशाचं? 5.50 minus 2.75. ओके, 5.50 minus 2.75. ओके, सबट्रॅक्शन करताना काय आन्सर येणार आहे? चला करा लवकर सगळे. 1 मिनिट. ओके, चलो. आता 50 मधून 75 जात नाही, सो काय कर, आधी सगळ्यात आधी हा 5 चा 1 इकडे टाकूया. 10 इथे 4 राहील. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 4 मधून 7 जातो का? नाही. रोहन, तुम्ही बोलताना लक्ष नाही देत. काय करतोय? काय तुझ्या हातात? मॅम रायटिंग करतो, तुम्ही जे देताय. सरळ बस ना, सरळ बस ना, आणि मला दिसू दे. दिसू दे, मला दिसत नाही. किती आहे सांग? 2.75. येस, 2.75. मॅम 2.75. बर, चलो 2.75. आता ह्याला फ्रॅक्शन मध्ये जर आपण लिहिलं तर फ्रॅक्शन मध्ये 75 म्हणजे किती? 3/4 असतो. ओके, 3/4. ओके, सो आन्सर किती आला? 3/4. मग खाली दिलेलं जे ऑप्शन आहे ना, त्यामध्ये 2 इंटिजर 3/4 किती ऑप्शन मध्ये आहे? वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर ए, डी आणि ई हे करेक्ट ऑप्शन आहेत त्याच्यासाठी. ए, डी आणि ई. ए, डी आणि ई ऑप्शन नंबर 2 आहे. ए, आलं आलं. हा, कॅन आय ड्रिंक वॉटर? पाणी प्यायचं. पाणी प्यायला नाही विचारायचं. पाणी प्यायला नाही विचारायचं. ओके, आता एक हा झालं. क्वेश्चन नंबर 46 थोडासा चेंज होता. नेहमीपेक्षा हा क्वेश्चन आहे ना 46 चा, तो थोडासा चेंज होता. आणि काल रात्री ना मी तुम्हाला सोल्युशन पाठवलं. ओके, बरोबर आहे अनन्या, बरोबर आहे. 46 जे आहे ना, काल रात्री मी तुम्हाला सोल्युशन पाठवलं. येस, करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड.
हा चलो अनन्या, राजवीर, अजून कोण कोण देत आहे आन्सर? नाही. ओके ठीक आहे. हा काल रात्री ना मी तुम्हाला सोल्युशन पाठवलं, बट रायटिंग मध्ये माझ्याकडनं थोडीशी चुकी झाली 2 क्वेश्चन्स मध्ये. ओके 2 क्वेश्चन्स मध्ये छोटीशी चुकी झाली. अरे बाप रे केवढं मोठं झालं ना राजवीर. हा पण माझी चुकी झालेली असतानाही तुम्ही आन्सर बरोबर सांगितलं, त्याच्यामुळे आनंद झाला मला. ओके सो त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे. आता 46 क्वेश्चन आहे ना, माझ्या आन्सर शीट मध्ये चुकलाय हा. काल मी जी आन्सर शीट पाठवली आहे ना त्यामध्ये छोटीशी करेक्शन आहे. आज मी बोर्डवर लिहून देते करेक्शन करायची. हाऊ मेनी इवन नंबर्स बिटवीन 1 and 100? 1 and 100 मध्ये असे किती इवन नंबर्स आहेत बघा. मी स्प्लिट केलं. झालं राजवीर, आता शांत बस. आता समजून सांगू दे. 1 to 100 मध्ये असे किती इवन नंबर्स आहेत? हॅव अन ऑड डिजिट इन द टेन्स प्लेस. ज्यांच्या टेन्स प्लेसला ऑड डिजिट आहे. ओके सो आपल्याला सगळ्यात आधी ऑड जे नंबर्स असतात ऑड, आता 1 पासून जे सुरू होणार आहेत ते ऑड आहेत, बरोबर आहे. 3 पासून जे सुरू होणार आहेत ते ऑड आहेत. 5 पासून जे सुरू होणार आहेत ते ऑड आहेत, बरोबर आहे. सो सगळ्यात आधी आपण 1 पासून सुरू होणारे इवन नंबर्स घेऊया. 1 पासून सुरू होणारे इवन नंबर्स. सगळ्यात पहिले 1 पासून सुरू होणारे इवन नंबर कोणता आहे? 10. ओके 10 आहे. सो 10. त्याच्यानंतर अजून कोणता इवन नंबर आहे? 8. 8. 8 ला टेन्स प्लेस असते का? No. हा ज्याला टेन्स प्लेस आहे असे सुरू करायचे. ओके त्यानंतर 12 घ्यायचा, त्यानंतर 14, 16 and 18. ओके तर ह्यांच्या इकडची जी साइड आहे ती इवन नंबर आहे, बरोबर आहे. हा इवन नंबर आहे कळतो, पण त्यांच्या टेन्स प्लेसला ऑड नंबर आलाय का? जसं सांगितलंय त्याप्रमाणे आलाय. आता त्याच्यानंतर जर का 2 ची सिरीज घेतली तर टेन्स प्लेसला ऑड नंबर येईल का? नाही येणार. म्हणून मग 3 ची सिरीज सुरू करा. ओके 3 ची सिरीज सुरू करा. 30, 32, 34, 36, 38. ओके आता 4 चे इवन नंबर्स घेतले तर टेन्स प्लेसला श्रेय शिव परेशान करतोय का? मग नाही ना. ओके व्यवस्थित फोकस कर. हा आता 38 झाला. आता 4 चा जर घेतला आपण 40 तर हा टेन्स प्लेसला इवन नंबर असणार, पण आपल्याला ऑड नंबर पाहिजे. सो 4 ची सिरीज आपण घेऊ शकत नाही. 5 ची सिरीज घ्या, 7 ची सिरीज घ्या आणि 9 ची सिरीज घ्या. चला 52, 54, 56, 58, 72, 74, 76, 78, 92, 94, 96, 98. So 5 lines, 5 numbers. It's 25. असे किती नंबर सापडले? असे किती इवन नंबर सापडले आपल्याला? ज्यांच्या 25. टेन्स प्लेसला ऑड नंबर आहे असे आपल्याला 25 नंबर सापडले, which is option number 1. Which is option number 1. Okay. After that, मॅम असं असू शकतं ना सोल्युशन? कसं? मॅम 25 ऑड नंबर अँड 25 इवन नंबर. कसं बरं अनु? आपल्याला ऑड नंबर घ्यायचेच नाहीयेत, इवन नंबर्स घ्यायचेत. आपल्याला जेवढे काही आहेत इवन नंबर्स घ्यायचेत आणि त्यांच्या टेन्स प्लेसला ऑड नंबर असला पाहिजे. ही आहे त्यांची टेन्स प्लेस. हा 25 इवन आहे का ऑड आहे जरा सांग बरं मला. इवन आहे मॅम. आता तू ना तुझ्या मम्मीला सांगते मी 5 फटके मार म्हणून. मॅम ऑड आहे. नाही ना, 2च चॉईस होत्या. एक चॉईस चुकली म्हणजे चुकली. क्लास संपला की मम्माला सांगणार आहे फटके मारायला. हा पहिल्या लेक्चर पासून इवन ऑड नंबर शिकतोय आपण. आन्सर बरोबर आलं, परत बोलली तर समजलं की तू काहीतरी तुक्का मारलाय आन्सरला. हा
तुला ऑड नंबर शोधायलाच नाही सांगितलाय, ऑड डिजिट शोधायला सांगितलाय आणि तो पण टेन्स प्लेसला. टेन्स प्लेस कोणती असते? युनिटच्या आधीची, याच्या आधीची. 25 ऑड नंबर आहे. थोडासा अभ्यास केला ना, जरासं रिव्हिजन करत जा अनन्या. चलो ओके, क्वेश्चन नंबर 50. Shall I rub the board? Okay. क्वेश्चन नंबर 50. थोडंसं डोकं लावायचा. क्वेश्चन नंबर 50. Sit properly. Okay, लक्ष द्या सगळेजण. The length of rectangle is 20 meter and its width is 10 meter. Quickly क्वेश्चन बघितला की लिहून घ्यायचा. प्रश्न क्वेश्चन बघितला की लगेच डायग्राम आखून घ्यायची. 20 मीटर and 10 मीटर. ओके, काय सांगितलं त्यांची? लेंथ किती आहे? 20 मीटर आणि विड्थ आहे 10 मीटर. ओके, सो त्यांनी सांगितलंय व्हॉट इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर whose side is equal to 1/4 of the perimeter of that rectangle. ओके, त्याची साइड एक स्क्वेअर आहे तुमच्याकडे. ओके, एक स्क्वेअर आहे, त्याची साइड किती आहे? साइड इक्वल्स टू 1/4 ऑफ पेरीमीटर of rectangle. ओके, एक स्क्वेअर आहे, त्याची साइड, एक साइड जी आहे ती किती आहे? 1/4 ऑफ पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे? नीट लक्ष द्या सगळेजण. तर सगळ्यात आधी आपल्याला रेक्टँगलचा पेरीमीटर काढावा लागतो. सो रेक्टँगलचा पेरीमीटर काढताना आपल्याला माहिती आहे रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स कशा असतात? सेम असतात. सो वी हॅव टू राईट other sides also. 20 मीटर, 10 मीटर. आणि पेरीमीटर म्हणजे काय करतो आपण? सगळ्यांची ऍडिशन करतो. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल is equals to 10 plus 20 plus 10 plus 20. किती झाला हा? 60. ओके, सो 60 चा जो 1/4 पार्ट आहे, 1/4 ऑफ पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. 60 चा 1/4 किती? सो 60 ला जस्ट तुम्हाला डिवाइड करावे लागेल 4 नी. तुमचा आन्सर येणार 15. ओके, आता डिव्हिजन तुम्ही नंतर करून बघा. सो आन्सर किती येणार? 15 येणार. सो स्क्वेअरची साइड किती मिळाली? साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 15. ओके, पण त्यांनी नुसती साइड विचारली का तुम्हाला? एरिया ऑफ अ स्क्वेअर, एरिया ऑफ अ स्क्वेअर whose side is 15. ओके, सो एरिया ऑफ द स्क्वेअर काढायचं असेल तर आपल्याला साइडचा स्क्वेअर फॉर्म्युला वापरावा लागतो. ओके, हाऊ टू लेट मी फिनिश श्रेया. एरिया ऑफ स्क्वेअर is equals to side square. 15 square is 225. Okay, square meter. 1 minute, Shreya. Let me check the answer. Yes. बोल श्रेया. मॅम तुम्ही तो स्क्वेअरच्या साईडला कोणता नंबर लिहिलाय? इथे जो स्क्वेअरचा डायग्राम काढलाय ना त्याच्या साईडला. हा स्क्वेअर नाही, Diagram. रेक्टँगल आहे पार्ट. रेक्टँगल खाली 20, सो ऑपोजिट साइड 20. इकडे 10 मीटर, सो इकडे ऑपोजिट साइड 10 मीटर. मग त्यांचं ऍडिशन केलं तर पेरीमीटर आला. त्या पेरीमीटरचा 1/4 पार्ट म्हणजे स्क्वेअरची वन साइड आहे. स्क्वेअरची वन साइड. आणि जर आपल्याला स्क्वेअरची वन साइड मिळाली तर आपल्याला स्क्वेअर जो स्क्वेअर शेप असतो त्याचा एरिया काढता येतो. ओके, मग स्क्वेअरचा एरिया काढताना फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर. बॉक्स करा याला. सो साइड किती होती? 15.
60चा 4th पार्ट 1/4 पार्ट 15. सो 15 घेतला 50चा स्क्वेअर किती आहे मग 225. ओके अवनी तू म्यूट का ठेवलास म्यूटच म्हणतीये कॅमेरा ऑफ का ठेवलाय ओके ओके झालं चल ठीक आहे 50 झाला 1 मिनिट नाव 53 लिहिलं सगळ्यांनी कशाचं गडबड आहे जराशी दया गडबड आहे गडबड चला तुम्ही म्हणत असाल ना स्कूलमध्ये कुछ तो गडबड है दया है ना चला करू रफ करायचं चला रीड करून घ्या क्वेश्चन नंबर 53 ते स्टेप बाय स्टेप रीड करा मोठा क्वेश्चन आहे हर्षद रीडिंग करून घ्या स्प्लिट करा मोठा क्वेश्चन दिसायला आहे बट रीड इट पीस बाय पीस ओके छोटे छोटे पीसेस करा आणि मग रीड करा वॉटर टँक हॅज अ कॅपॅसिटी ऑफ 84 लिटर एक वॉटर टँक आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे 84 लिटर आहे ओके सो इट करंटली कंटेन्स 5/12 पार्ट वॉटर म्हणजे 84 चे किती पार्ट पाडलेले आहेत त्यांनी 84 चे किती नो नो 5 तर भरलंय किंवा भरलं नाही ते सांगताय ऍक्च्युली 84 लिटर कॅपॅसिटी आहे त्या टँकची तर त्या 84 चे किती पार्ट्स पाडलेत त्यांनी 12 पार्ट्स खालचा जो डिनॉमिनेशन असतो तो आपल्याला सांगतो की त्या टँकचे किंवा ते दिलेलं जे काही ऑब्जेक्ट असेल त्याचे किती पार्ट पाडलेले आहेत सो तो टँक 84 चा आहे टँक 84 चा आहे सो त्याचे पार्ट किती आहेत 12 आहेत एवढं लक्षात आलं ओके एवढं लक्षात आलंय एक टँक 84 चा त्याला 12 पार्ट मध्ये डिवाइड केलंय ओके सो हाऊ मच मोर वॉटर नीड्स टू बी फिल्ड टू मेक द टँक फुल ओके सो आता टोटल कॅपॅसिटी लिहा आधी टोटल कॅपॅसिटी 84 लिटर ओके फिल किती आहे फिल केलेला 5/12 5/12 मग आता शिल्लक किती राहिला भरण्यासाठी सो टोटल 12 पार्ट आहेत 12 पैकी 5 भरले म्हणजे रिकामी किती राहणार नीड टू फिल रिमेन टू फिल 12 minus 5 is equals to 7 म्हणजे 12 पैकी 5 पार्ट जर का फिल केला तर 7 जो पार्ट आहे ना तो अजून फिल करायचा बाकी आहे त्या टँकचा ओके 12 पार्ट मध्ये त्याला डिवाइड केले 12 पार्ट मध्ये त्यातले 5 जे पार्ट आहेत ते फुल केलंय आता वरचे 7 पार्ट्स आहेत ना ते अजून भरायचे शिल्लक आहेत ओके सो 7 पार्ट म्हणजे किती लिटर कसं काढायचं जेव्हा पण फ्रॅक्शनची गोष्ट येते आणि असे रिकामे पार्ट म्हणजे किती लिटर किती मीटर असं विचारलं तर त्यावेळेला सगळ्यात आधी 1 पार्टचं काढून घ्यायचं 1 पार्ट काढून घ्यायचं आता 1 पार्ट काढताना ही जी टोटल असते त्याला हे डिनॉमिनेटरनी डिवाइड करून घ्यायचं ऑलवेज टोटलला डिनॉमिनेटरनी डिवाइड करायचं 84 डिवाइडेड बाय 12 डायरेक्टली टेबल मध्येच येतो 84 12 च्या कितव्या पोझिशनला येतो 7th पोझिशन
ओके, 7th पोझिशन. ओके ओके. सो एक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये किती बसतं कॅपॅसिटी एका पार्टची 7 लिटर आहे. मग 7 पार्ट भरायचा राहिलेला आहे. मग 7 इंटू 7 लिटर किती झाला? 7 पार्ट इंटू 7 लिटर 49 लिटर. आता याच्यापैकी 84 पैकी 49 लिटर पार्ट अजूनही भरायचा शिल्लक आहे. ओके. मॅम येस. मॅम 84 लिटर नंतर काय दिलं? फील्ड फील्ड किती भरलेला आहे तो टँक? FIWD फील्ड त्याच्यामध्ये किती भरलेला आहे आणि आता किती शिल्लक आहे. थोडस ना सेल्फ स्टडी खूप महत्वाची आहे. सेल्फ स्टडी खूप महत्वाची आहे. तुम्ही फक्त जेव्हा माझं शिकवून होतं त्यानंतर परत सम सोडून बघणं खूप गरजेचं आहे. सेम सम सोडवा पण सोडवा. जर सोडवलं तरच कळणार की आपण नेमकं काय केलंय ते. कारण खूप फिरवलेले असतात सम्स. प्रॅक्टिस केली तरच व्यवस्थित जमतं. झालं? डन मॅम. ओके चलो. एव्हरीवन विहान श्रेया कॅमेराज ऑन ठेवा. मॅम ब्रेक कधी देणार आहे? एक क्वेश्चन घेते मग ब्रेक देते. ओके. 59. ओके. एक दोन छोटे छोटे क्वेश्चन विचारते. तुम्ही बोलू शकता. छोटेशे क्वेश्चन आहेत. ओके. हा ट्रायंगल आहे. ह्याच्या तीनही साइड सेम आहेत. याला आपण कोणता ट्रायंगल म्हणतो? ट्रायंगल. नो. या नो इट्स ट्रायंगल. इक्विलॅटरल इक्विलॅटरल ट्रायंगल. लिसन एव्हरीवन. ज्यांना माहिती आहे वेल अँड गुड. ज्यांना माहिती नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ज्यांच्या तीनही साइड सेम असतात, ज्या ट्रायंगलच्या तीनही साइड सेम असतात, सपोज हा 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर. इक्विलॅटरल म्हणजे सगळ्या साइडनी तो इक्वल हाईटचा असतो. ओके. त्याची लेंथ सगळ्या साइडनी सेम असते. त्याला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. आता अजून एक ट्रायंगल आहे. त्याच्या दोन साइड्स दिल्यात मी. ओके ओके. या दोन साइड सेम आहेत, फक्त एक साइड डिफरंट आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोसेलस म्हणतो. आयसोसेलस. येस आयसोसेलस. आयसोसेलस. येस हा जो की आता आपल्याला आहे याच्यामध्ये. ओके. बट अजून एक ट्रायंगल असा आहे. ओके. आता याच्यामध्ये तीनही साइड सपोज डिफरंट आहेत. तीनही साइड डिफरंट आहेत. तर त्याला आपण स्केलन ट्रायंगल म्हणतो. त्याला आपण ट्रायंगल. ट्रायंगल. येस. ज्याच्या साइड सेम असतात इक्विलॅटरल. Equilateral same sides. All three sides are same are equilateral. Only two sides are same is isosceles. आयसोसेलस. Sides are different. It's a scalene triangle. It's a scalene triangle. ओके. सर आपल्याला सध्या जो दिलेला ट्रायंगल आहे ना तो कुठल्या कॅटेगरी मध्ये मोडतो? आयसोसेलस ट्रायंगल मध्ये मोडतो. ज्याचे की दोन साइड सेम आहेत आणि एक साइड डिफरंट आहे जो की बेस आहे त्याचा. ओके. सो लेट्स स्टार्ट रायटिंग. ओके. वन साइड त्याचा बेस किती दिलेला आहे? 4 सेंटीमीटर. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये. दोन साइड्स त्यांनी तिथे लाईन्स दिलेल्या आहेत या टाइप मध्ये आणि खालचा बेस त्याचा किती आहे? 4 सेंटीमीटर. ओके. आणि ह्या ट्रायंगलचा पेरिमीटर किती सांगितलंय त्यांनी? पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज पेरिमीटर सांगितलंय 14. बरोबर का नाही?
सगळ्यांनी लक्ष द्या, इकडे लक्ष द्यायचं. ओके, लिहिता लिहिता लक्ष द्यायचं, दुसरीकडे बघू नका कुठे. ओके, एक तर रायटिंग करा नाहीतर बोर्डकडे बघा. ओके, सो 14 पेरिमीटर आहे त्याचा, म्हणजे तीनही साइडची जी टोटल आहे ती 14 आहे. मग बेस त्याच्यातला ऑलरेडी मायनस केला आपण. ओके, बेस मायनस केला 4, तर शिल्लक किती राहतं? 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्येच आहे ना? यस, 10 सेंटीमीटर शिल्लक राहतो. म्हणजे 10 सेंटीमीटर जो शिल्लक राहिलेला आहे तो ह्या दोन साइडचं मेजरमेंट आहे. ह्या दोन साइडचं मेजरमेंट आहे. मग एका साइडचं मेजरमेंट किती? दोन साइडचे मेजरमेंट जर 10 असेल तर एका साइडचं मेजरमेंट किती? सो 10 डिवायडेड बाय 2. बरोबर ना? एक साइड काढायची आहे, सो इट्स 5. बरोबर, एक साइड कितीची आली मग? 5 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 5 सेंटीमीटर. झाले का आता हे 14? ओके, सो आपल्याला एक भेटली, एक साइड भेटली 5 सेंटीमीटर. ओके, मग त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय, इथंच संपलं नाहीये. त्यांनी क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ वन ऑफ इट्स इक्वल साइड? वन ऑफ इट्स इक्वल साइड, ह्या ज्या इक्वल साइड आहेत ना त्याच्यातल्या ह्या नंबरचा स्क्वेअर किती आहे? सो 5 चा स्क्वेअर किती आहे मग? 125. 25. 25. 25. Yes, 25 is the. Write down the question number 61. Question number 61, page number 42. Before that, 60 चा आन्सर काय आलाय? जस्ट शो मी 1 2 3 काय आलंय सांगा, इझी आहे. मला हा? नाही, माझं नाही. नो नो, हा सांगते बाळा, सांगते, म्हणूनच विचारलं. असं नाही आलं ते, दुसरं आहे. येस, कोणाचं आलंय? नो नो, व्हेरी इझी आहे कन्सेप्ट. नाही नाही, आता मी सांगते. कोण कोण राहिला आन्सर द्यायचं? श्री आणि त्रिशा. 60 नाही समजलं. ओके, नो श्रेया बाबू, नो. आता बदलू नको श्रेया, बदलू नकोस. मी करते 1 2 3 4. आवडेल का तुम्हाला? नाही ना, नंबर 2. नाही नाही. ओके, लेट्स स्टार्ट. काय करायचंय त्याच्यामध्ये बघायचं. आता नंबर सिरीज असते ना, मला तुम्हाला छोटीशी काय म्हणतात त्याला, टिप असेल किंवा काय असेल, इन्स्ट्रक्शन द्यायचे. नंबर सिरीज मध्ये सगळे लॉजिक लावून बघायचे जे की आपण मागे सांगितले होते. स्क्वेअर लावायचं, सगळ्यात आधी बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लावायचे, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, व्हॉट एव्हर. देन स्क्वेअर लावायचा, स्क्वेअर प्लस 1 लावायचा, क्यूब लावायचा, क्यूब प्लस 1, क्यूब मायनस 1, क्यूब प्लस 2, क्यूब मायनस 2. म्हणजे असे लॉजिक लावून लावून बघायचे. ट्रँग्युलर नंबर आहे का बघायचा, ट्विन प्राईम नंबर आहे का बघायचा, ओके, को प्राईम नंबर आहे का बघायचा. काहीही सापडत नाही, काही ना काहीतरी सापडतं बरं का याच्यातलं. ओके, किंवा नंबर अल्टरनेट पुढे जात आहेत का ते बघायचं. आता याच्यामध्ये पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरचं रिलेशन आहे की पहिल्या 2 डिजिटची ऍडिशन दुसऱ्या नंबर मध्ये आली आहे. 4 आणि 4 ची ऍडिशन 8 झाली आहे. ओके, 4 प्लस 4 8 सेकंड मध्ये येते लक्षात. कॅमेरे सगळ्यांनीच ऑफ केले. ओके, 4 प्लस 4 8, 7, येस, 7 प्लस 2 7 प्लस 5 12. ओके, and 7 plus 3 7 plus 3 Abni 7 plus 3 ओके 10. ओके, म्हणजे अल्टरनेट जे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन आहे. ओके, लिहून घ्या हा क्वेश्चन, लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 लिहिण्याने आपल्या ब्रेन मध्ये सेव्ह राहतात गोष्टी. $75 and then 73.
इट्स डन. इझी होतं ना, खूप इझी होतं ना. करून बघायचं. फिक्स लॉजिक याच्यामध्ये बिलकुल नसतात. फिक्स लॉजिक जे नंबर सिरीज आहे, नेहमी लक्षात ठेवा, इंटेलिजन्सी मध्ये तर खूप नंबर सिरीज आहेत, पण फिक्स लॉजिक असं नसतं. आपल्याला हे जे काही आपण नंबर सिरीज आतापर्यंत शिकलोय त्या आपल्याला तिथे टाकून बघाव्या लागतात आणि ह्याच्यासाठी खूप सराव करावा लागतो. जेवढा जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे क्विकली तुम्हाला आन्सर सापडायची सवय लागेल. सराव महत्वाचा आहे. सो नाव क्वेश्चन नंबर 61. Here option number 1 is the correct answer. Question number 61. 61. Write down the question number 61. Tell me the answer, everyone. Show me 1, 2, 3, whatever the answer. डाऊट. हा, डाऊट आहे मला माहिती आहे, कारण तो प्रश्न नवीन आलेला आहे. मी सांगणार आहे, पण तरी पण एखाद्याने जर का लावलं असेल लॉजिक तर मग बघूयात ना कोणी लावलंय तर. बरं, ठीक आहे. चला क्वेश्चन लिहून घ्या. व्हॉट विल बी द सम ऑफ 9 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. लिहा चला. व्हॉट विल बी द सम ऑफ 9 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एकापाठी एक येणारे. प्रशित 61 केलाय. ओके, चलो. मॅम आता आन्सर काय इज थर्ड. आन्सर इज, हा बरं, मग मला एक्सप्लेन कर ना बाबू. बरोबर आहे श्रेया, मला एक्सप्लेन कर थोडस कसं. इट्स मॅम ओके, म्हणजे चलो. एका मागे जे ऑड नंबर येतात ना त्याला म्हणजे हे करायचंय 9 टाइम्स जे ऑड नंबर येतात ते लिहायचे ना. हा, पण मेन लॉजिक आहे त्याच्यामध्ये एक काहीतरी. मग त्याच्यातलं ते फाय काय आहे? म्हणजे फिक्स्ड ऑड नंबर कोणता आहे 9. हा, मग त्याचं लॉजिक काय? लॉजिक लॉजिक नाही माहिती. बाळांनो, उत्तर काढता तुम्ही, पण सध्या बेसिक लेवल आहे. ऍडव्हान्सला गेल्यानंतर माहिती पाहिजेत कन्सेप्ट. आणि ना तुम्हाला जे कन्सेप्ट माहिती आहेत, विहान असं स्ट्रेट बसायचं क्लासला. सिट स्ट्रेट. ओके. जे पण तुम्ही सम्स करता ते एक्सप्लेन करता आले पाहिजे. तुम्ही आता नाही एक्सप्लेन करणार, माझ्या समोर मी चान्स देतेय तुम्हाला. सो एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, सवय लागेल. चुका, पडा, झडा, काही पण करा, बट सवय लावा. ओके, सवय लावा. कुणीतरी आपल्याला चान्स देतंय, चुकू देतंय, चुकलं तर समजून सांगते, ओरडते, रागवते. इट्स ओके. सवय लागेल तुम्हाला. हा, आन्सर देता चांगली गोष्ट आहे, पण आन्सर एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. चलो, लेट स्टार्ट. क्वेश्चन लिहिला असेल तर मी सांगते. एक एक्झाम्पल घेऊन सांगते मी तुम्हाला. कुठले पण कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स घेऊया आपण, कुठले पण. आता किती पाहिजेत कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, ऑड नंबर्स? त्यांना 9 पाहिजेत. आधी 9 जशाला तसं एक्झाम्पल घेते आणि त्यानंतर एक प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणून परत एक देते तुम्हाला. म्हणजे परत एक्झाम्पल कधी आलं असं तर आलं पाहिजे. ओके, सो ऑड नंबर्स घेतले आपण, सोपेवाले घेऊया सुरुवातीचे. ओके, कुठले? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17. झाले का 9? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 झाले, बरोबर. 9 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सची ऍडिशन किती येते? ओके, व्हॉट विल बी द सम ऑफ 9 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. आता एवढं सगळं तुम्हाला करण्याची गरज आहे का? नाही गरज. तुम्हाला काय करावं लागतं? जस्ट जेवढे नंबर सांगितलेत, सपोज इथे 9 सांगितलेत. ओके, 9 चा सेंटर नंबर कोणता? इकडून 4 कट करा,
इकडून 4 नंबर 4 कट करा. ओके, इकडून 4 कट केले. हा सेंटर नंबर काय निघाला? 9 निघाला. ओके, 9 निघाला. पण ह्या नंबर कडे बघायचं नाहीये. त्याची पोझिशन कितवी आहे? 5th पोझिशन. ओके, इट्स 5th पोझिशन. ओके, किती कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत? 9 कॉन्झिक्युटिव्ह. प्रशिक एकाच याच्यावरून जॉईन करायचं ना बाबू? मॅम फोन हँग होत होता. मग एक एक्झिट कर, एक एक्झिट कर. येस. टोटल म्यूट कर प्रशिक, म्यूट कर, म्यूट कर बाबू. ओके, टोटल कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स किती आहेत आपल्याकडे? 9. ओके, आणि त्याचं सेंटर पोझिशन काय मिळाली? 5th मिळाली आहे त्याची सेंटर पोझिशन. सो ह्याचा जो सेंटर पोझिशन असतो तो काय लिहायचा आपल्याला तिथे? 9 टाइम्स द 5th नंबर. टोटल कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे त्याचे टाइम्स. सो 9 आहे म्हणून 9 टाइम्स द 5th नंबर. ओके, आता क्रॉस चेक करून बघायचं. क्रॉस चेक करून बघायचं तुम्हाला. आता 9 टाइम्स द 5th नंबर म्हटलंय. सो 9 ला 9 टाइम्स नी मल्टिप्लाय करून बघा. 9 into 9 इज इक्वल्स टू 81 येणार. आणि ह्यांची जर का तुम्ही टोटल केली तर ती सुद्धा 81 येणार. ती सुद्धा 81 येणार जर का तुम्ही क्रॉस चेक केलात तर. ओके, आता त्याच्यानंतर एक क्वेश्चन होता 65 क्वेश्चन, जो की थोडासा लिटल बिट चेंज आहे नेहमीपेक्षा. ओके, काल इंटेरियर आणि एक्सटेरियर पॉइंट आलेले. नो बाबू. ओके, हा, काल 65 क्वेश्चन नंबर 65. ओके, आता याच्यामध्ये एक सर्कल आहे तुमच्याकडे. एक सर्कल आहे. ओके, a circle has a center and a radius of 9 centimeter. Yes, हर्षद करेक्ट आन्सर. ओके, आणि त्याची रेडियस किती आहे? 9 सेंटीमीटर. ओके, रेडियस 9. येस, करेक्ट अवनी. नो राजवीर, नो अनन्या. ओके, let me teach you. Okay, now don't give anyone answer. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय? पॉइंट पी इज 9.9 सेंटीमीटर. ऍक्च्युली आपली रेडियस किती आहे? 9 सेंटीमीटर आहे, बरोबर ना? आता 9.9 म्हटल्यानंतर ते सर्कलची ही जी सर्कमफरन्स आहे त्याच्या बाहेर जाणार. ऑब्विसली तो पॉइंट इथे जाणार, बरोबर आहे का नाही? तो पॉइंट 9.9 म्हटल्यानंतर रेडियस जे आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे सेंटर पासून जो आर्क आहे तिथवरचं डिस्टन्स जे आहे ते किती आहे? 9 सेंटीमीटर. सो 9.9 म्हणलं तर ते सर्कलच्या बाहेर गेलं ऑब्विसली. आणि जो कुठला पॉइंट सर्कलच्या बाहेर असतो, आपण त्याला काय म्हणतो? एक्सटेरियर. येस, त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर. सो याच्यासाठी ऑप्शन नंबर काय आला आपलं? 2, एक्सटेरियर. ऑप्शन नंबर 2 एक्सटेरियर. Exterior of the circle. ओके, चला, जर एखादा पॉइंट मध्येच आला त्याच्या तर त्याला आपण काय म्हणतो? इंटेरियर. ओके, आणि काही पॉइंट सर्कम्फरन्स वर असतात, मग ते आयडेंटिफाय करायला सांगतात ते आपल्याला. सर्कम्फरन्स वर कुठले कुठले आहेत, तो या बॉर्डरवर कुठले कुठले पॉइंट आहेत ना ते आयडेंटिफाय करायचे, सांगायचे जेव्हा तसा क्वेश्चन येईल तेव्हा. ओके, आता आपण होतो क्वेश्चन नंबर 70. तो झाल्याच्या नंतर तो इझी होता. कशाचा? 70चा. अवनी 70चा सांगतीये? सांगत नाही, मला 73 क्वेश्चन कळाला नाहीये. हा ठीक आहे, माझं सगळं झालं ना मग प्रत्येकाचे क्वेश्चन घेणार मी, प्रत्येकाचे घेणार आहे. ओके, लेट मी चेक. 70 मी कितीवर होते? 70वर.
कोणी कोणी काय काय आन्सर देते? जस्ट शो 1 2 3 4 व्हॉट एव्हर द आन्सर. 3. हाऊ 3? हाफ ऑफ द नंबर ऑफ चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्स किती आहेत? 60. मग 60 च्या हाफ मध्ये कोण आहे? येस, 60 च्या हाफ मध्ये 2 नंबर आहे 30. मेन 30. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. हाफ ऑफ द नंबर ऑफ चिल्ड्रन. हाफ ऑफ द नंबर ऑफ चिल्ड्रन. आता चिल्ड्रन टोटल किती आहे? क्वेश्चन नंबर 70. हाफ ऑफ children. Half of the number of children. ओके, सो चिल्ड्रन किती आहेत आपल्याकडे? 60. मग त्याचा हाफ म्हटलं तर किती होतो? 30. ओके, मग 30 कोणाकडे सापडतो? ऑप्शन नंबर 2 मध्ये सापडतो आपल्याला. मॅम. येस. ओके, क्वेश्चन नंबर 73. सॉरी Let's- मेन. बरं, लिहा जे काही असेल ते लिहा. मला 72 समजलं नाहीये. मी काय सांगतेय? माझे एकदा क्वेश्चन्स कंप्लीट होऊन जाऊ द्या. माझे एकदा झाले की मग तुमचे सांगा. ओके, मी प्रत्येकाला चान्स देणार आहे. असं नाही की मला घाई आहे आणि मी लगेचच एक्झिट होईल. कदाचित तुम्हालाच कशाची तरी घाई असू शकते, मला कसलीही घाई नाहीये. ओके, हवं तर पाय मोकळे करायला 5 मिनिटं दिले होते, अजून 5 मिनिटं देईल वेळ लागला तर. मनोहर bought 3 mangoes at 15 rupees each. त्यांनी किती मँगोज घेतले? 3 मँगोज घेतले. 1 मँगो कितीचा होता? 15 रुपीजचा होता. लगेचच कॅल्क्युलेट करून बघायचं. ओके, लगेचच कॅल्क्युलेट करायचं स्टेप बाय स्टेप. 3 मँगोज आहेत ₹15 म्हणजे किती झाले ते? 45 रुपीज. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? अँड पायनॅपल्स ऍट 20 रुपीज. ओके, 4 पायनॅपल्स. 4 into 20. 80 रुपीज. येस, 80 रुपीज. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी? ही गेव 200 रुपी नोट्स टू द फ्रूट सेलर. त्यांनी फ्रूट सेलरला कितीची नोट दिली? नो, सीधा आन्सर. त्यांनी फ्रूट सेलरला कितीची नोट दिली? गेव 200 रुपीज नोट. गेव 200 रुपीज नोट्स. त्याचे टोटल किती झाले? 5 8 9 10 11 12 125 रुपीजचं त्याचं टोटल झालेलं आहे. त्यांनी फ्रूट सेलरला दिले 200 रुपीज. ओके, सो फ्रूटची कॉस्ट किती होती तुमच्या? फ्रूटची कॉस्ट 125. ओके, सो आता त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा. हाऊ मच चेंज विल ही गेट बॅक? सबट्रॅक्शन करा, 75 आन्सर येणार. ओके, आता हे बारीक बारीक कॅल्क्युलेशन मला बॉरोचे वगैरे करायला लावू नका. ह्याच्यातून हा गेला, 0 राहिला, लिहा. तुम्ही करा ते. मी डायरेक्टली आन्सर लिहिले सबट्रॅक्शनचं. सो आन्सर काय येणार त्याचं? किती रुपीज त्याला वापस येतील? ऑप्शन नंबर 4. अनन्या, मी आन्सर काढलंय, ते करण्यापेक्षा लिहिण्यावर आणि समजून घेण्यावर भर दे. ऑप्शन नंबर 4 75. येस, मी लिहिलं आहे. तुम्ही लिहिण्यावर भर द्या आणि समजून घेण्यावर भर द्या. ओके, 74. 74 आता. प्रशील, झोप येते? नाही. ओके, चलो, क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74. नीट लक्ष द्या. थोडासा चेंज आहे क्वेश्चन, बट समजून घेतला तर इझी आहे. ओके, राईट द नंबर 120 ॲज अ प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. ओके, नीट लक्ष द्या. 1 मिनिट.
नो 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 अवनी नो. ओके बर, ज्याला येत असेल तरी पण जरा 2 मिनिटं शांत बसा, कारण क्वेश्चन मला असं वाटतंय की नवीन आहे, सो मला समजून सांगायचं. सो मध्ये मध्ये हात नका दाखवू किंवा बोलू पण नका. सो मला समजून सांगताना गडबड होऊन जाते. शांत बसा सगळेजण, प्लीज कोऑपरेट. Write the number 120 as a product of two numbers such that at least one of the two numbers cannot be factored further. ओके, दोन पैकी कुठला तरी एक नंबर असा पाहिजे की ज्याचे फॅक्टर्स निघाले नाही पाहिजे. ओके, तुम्हाला खाली दिलेले ऑप्शन्स आहेत, खाली काही ऑप्शन्स दिलेत, त्या ऑप्शन्स पैकी 120 त्याचा प्रोडक्ट आला पाहिजे. ते मल्टिप्लिकेशनचे जे नंबर्स दिलेत ना, मला समजून सांगू द्या, कोणीही हात बोट दाखवू नका, नाहीतर समजून सांगा जर ऑप्शन सांगताय तर. खाली दिलेले जे मल्टिप्लिकेशन्स आहेत त्याचा आन्सर काय आला पाहिजे 120. आता त्यामधल्या बरेच क्वेश्चनचा आन्सर 120 येतं. ओके, 30 into 4 120 येतं. ओके, 20 into 6 120 येतं. 15 into 8 120. बट याच्यामध्ये सगळ्याचेच फॅक्टर पडतात. बट जर तुम्ही सेकंड ऑप्शन बघितलं, सेकंड ऑप्शन, सो 24 चे फॅक्टर्स पडतात, 5 चे फक्त नंबर अँड इटसेल्फ, 1 अँड इटसेल्फ एवढेच फॅक्टर पडतात. त्याला त्याच्या पुढे फॅक्टराइज करता येतं का, आपल्याला डिवायजर्स करता येतात का, नाही करता येत. ओके, जर तुम्ही 24 चे फॅक्टर्स काढायला गेलात, ओके, 24 चे कितवा येतो 74, 24 चे फॅक्टर्स ऑफ 24, तर काय निघतील 1 2 3 4, त्याच्यानंतर अजून काय निघणार 6 8, त्यानंतर 12 अँड 24. ओके, फॅक्टर्स म्हणजे काय, डिवायजर्स. डिवायजर्स म्हणजे काय, ते कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतात ते बघायचं असतं आपल्याला, ते म्हणजे फॅक्टराइज. ओके, सो 1 च्या टेबलमध्ये 2 च्या 3 च्या 4 च्या 6 च्या 8 च्या 12 च्या आणि 24 च्या टेबलमध्ये ते येतं. पण त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन कशाचं आहे, 5 चं आहे. 5 चे फॅक्टर किती आहेत, 1 अँड इटसेल्फ ओनली, 1 अँड इटसेल्फ. मग ह्याला फर्दर फॅक्टराइज करता येतं का तुम्हाला, पुढे कशात येतो का तो, नाही येत ना. सो खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये 120 सगळ्यांचाच प्रोडक्ट येतो, पण त्यांनी सांगितलंय त्यातला एक नंबर असा पाहिजे, ऍटलिस्ट वन जो नंबर आहे तो असा पाहिजे की ज्याचे फॅक्टर्स पडले नाही पाहिजे, ज्याचे फर्दर फॅक्टर्स पडले नाही पाहिजे. सो याचे पडले, पण यातला एक नंबर असा मिळाला की ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. सो अवर ऑप्शन इज द ऑप्शन नंबर 2, करेक्ट ऑप्शन, 24 into 5. ओके, त्यांचा आन्सर येतं 120. ओके, आता 1 मिनिट फक्त, मी ज्याचं नाव घेईल ना त्यांनी 1 by 1, म्हणजे माझ्या साईडनी क्वेश्चन संपलेले आहेत. आता ज्यांना कोणाला अडचण आहे ना, मी 1 by 1 विचारणार, प्रत्येकाकडे येणार. ओके, 1 मिनिट. विहान, ओके, आपण 26 पासून ते 75 पर्यंतचे क्वेश्चन घेतले, त्याच्यात तुला म्हणजे आपण घेतलेले सोडून एखादी अडचण आहे जी की राहिली आहे सांगायची. हा टीचर, मला ते 30चं. 30, ओके, एकेकाला एक एकच चान्स हा, मग संपल्याच्या नंतर पुढचा चान्स. ओके, 30, बर, चला सगळेच जण या 30 वर. ओके, क्वाड्रिलॅटरल. ओके, मी त्याचं नाव घेऊन सांगतेय, इट डझंट मीन आय एम टीचिंग टू हिम ओनली. ओके, सगळ्यांनीच लक्ष द्यायचं. ओके, फक्त त्याचा डाऊट आहे तो, तर बाकीच्यांनी पण लक्ष द्या. ओके ओके, चलो आता अ क्वाड्रिलॅटरल वॉज मेड बाय बेंडिंग अ वायर. ओके, एक वायर आहे त्याला बेंड करून एक क्वाड्रिलॅटरल बनवलाय. क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 साइड्स आहेत असा एक शेप. ओके, ज्याला 4 साइड्स आहेत असा एक क्लोज्ड शेप. मग पहिलं सेंटेन्स मी बनवलंय, 3 of 8 sides are of equal length. त्याच्या 3 साइड्स आहेत ना, त्यांची लेंथ इक्वल आहे. 3 साइड्सची लेंथ कशी आहे,
इक्वल आहे. ओके. अँड द फोर्थ साइड लेंथ इज 1/3 ऑफ द सम ऑफ द इक्वल साइड्स. ओके. जी फोर्थ साइड आहे ती किती आहे? 1/3 आहे. कशाची? जे बाकीचे 3 साइड्स आहेत ना त्यांची टोटल असणार, त्या टोटलच्या 1/3 आहे फक्त. ओके. सो इफ द इक्वल साइड्स आर 12 सेंटीमीटर इच, ज्या इक्वल साइड्स आहेत ना त्या 12 सेंटीमीटर आहेत. ओके. सो व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल? व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल? चला लिहूया आता. बाकीच्यांनी आपले आपले क्वेश्चन ना डिसाइड करून ठेवा कुठला विचारायचा आहे. ओके. व्यवस्थित विचार करून विचारा, काही पण विचारू नका. क्वेश्चन नंबर 30 एक क्वाड्रिलॅटरल आहे. मॅम सगळ्यांना लिहायचं. लिहू शकता. अरे मला कसं वाटतं जेव्हा मी बोर्डवर देते ना तेव्हा थोडेसे स्टेप्स असतात त्याला. ओके. सो लिहिलं तर वाया जात नाही, रिव्हिजन पण होतं. रिकामा बसलात तर काय नुसतंच इकडे तिकडे बघणार तुम्ही. ओके. सो ह्या तिघांची जी टोटल आहे त्याच्या 1/3 म्हणजे काय आहे? चौथी साइड आहे या तिघांची टोटल. मग ह्या तिघांची टोटल किती होते? 12 + 12 + 12 इज इक्वल्स टू 36 सेंटीमीटर. आता ह्याचा 1/3 किती निघणार? 1/3 जो निघणार ना तो म्हणजे ही साइड असणार. बरोबर ना? तिथे लिहिलंय ना तसं. And the fourth side length is 1/3 of the sum of the equal side. याच्या समच्या इक्वल साइडचा 1/3 आहे. तो 1/3 काढायचा झाला तर 36 ला 3 ने डिवाइड करायचं. 12 सेंटीमीटर येणार. बरोबर आहे? 3 ने जर का डिवाइड केलं 36 ला तर 12 सेंटीमीटर येणार. ओके. सो आपल्याला ही जी साइड आहे ती पण मिळाली, 12 सेंटीमीटरच आहे. ओके. मग आता सगळ्या साइड्स मिळाल्या. मग शेवटी त्यांनी विचारलंय व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल? पेरिमीटर काय येणार मग आता त्याचा? चलो जल्दी. पेरिमीटर सांगा. विहान पेरिमीटर सांग. चारही साइड कळाल्यात तुला तर आता पेरिमीटर काय येणार त्याचा? ऑप्शन सांग. ऑप्शन. फिंगर्स. येस त्रिशा. फिंगर. शो मी द फिंगर. येस करेक्ट. 48 centimeter, which is the option number 1. Okay. Shri, do you have any doubt? नो. Shri? No. Okay, 1 minute. Trisha. येस मॅम. चलो एक डाऊट विचार कुठला पण. एकाला एक चान्स. हा, एकाला एक चान्स. 50 वालं. 50 वालं. 50 आपण घेतलंय का? अरे घेतलं ना राणी ते. मी जे घेतलं नाही ते सांगशील. 49. किती? 49. अरे त्रिशा मी विचारलं तुला. प्रश्नामध्ये दम पाहिजे थोडासा. हा काय त्याच्यामध्ये तू सांग. चल वाच बरं क्वेश्चन. What is the maximum number of 100 rupee notes in 5,640 rupees? हा मग काय येणार तिथे? जेव्हा 5,640 रुपीज आहे तर 100च्या किती नोट आहेत? 100च्या किती नोट्स आहेत? जस्ट 100 ने डिवाइड करायचं. ओके. सो 100 5 जा 500. ओके. देन खाली आला 6 4 परत 0. 100 6 जा 600. खाली मॅक्सिमम किती नोट्स बसणार त्याच्यामध्ये? 5,640 मध्ये 100च्या किती नोट्स बसतील? 56 नोट्स बसतील. इट्स क्वेश्चन नंबर 49. ओके. राजवीर, 1 क्वेश्चन. 61. 61. बाबू केलं ना आपण ते आता?
कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, ऑड नंबर्स आताच केलं. थोडासा विचार करून ठेवा बरं सगळेजण. तुमच्याकडे येते, आपण वेळ काढून करतोय सगळं. विचार करून ठेवा. हा सर सांगू? हा, कारण ते सोडवलंय आपण ऑलरेडी. मी सगळ्यांकडे येणार आहे. प्लीज हॅव पेशन्स. 72. 72. 1 hour 12 minutes. हा, ओके, चालेल. चला, 72 सोपं आहे, पण थोडस कधी केलं नाहीये तेवढं डीप मध्ये जाऊन, त्यामुळे तुम्हाला वाटतंय. ओके, चलो. आता त्यांनी काय केलेलं आहे, 1 hour 72. क्वेश्चन नंबर 72. कम एव्हरीवन टू द क्वेश्चन नंबर 72. ओके, 1 hour 12 minutes 23 seconds is equals to how many total seconds? Okay, how many total seconds? 1 second ना. करेक्ट आन्सर आहे अबनी. ओके ओके ओके, ज्यांचं आलंय चांगली गोष्ट आहे. ओके, हा, येस विहान, करेक्ट आन्सर. चला आता सांगूया आपण. अनन्या दिसत नाहीये. नो 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 अनु. ओके, चल. सगळ्यात पहिले आपल्याला 1 hour मिनिट्स आणि सेकंड हे सगळ्यांना सेकंद मध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. सगळ्यात आधी 1 hour ला सेकंद मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. 1 hour इज इक्वल्स टू हाऊ मेनी सेकंड्स. सो 1 hour मध्ये किती मिनिट्स असतात? 1 into 60. मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं तर 60 ने मल्टिप्लाय करायचं. सो 60 मिनिट्स. ओके, मग सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला परत काय करावं लागतं, त्याला 60 सेकंड. 1 सेकंड मीन्स 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स. ओके, मग 60 मिनिट्स मीन्स त्याला 60 सेकंडनी मल्टिप्लाय करायचं. देन 3600 सेकंड तुमचा आन्सर येणार. आवरला कन्वर्ट केलं. ओके, आता पुढे दिले त्यांनी 12 मिनिट्स. 12 मिनिट्स इज इक्वल्स टू किती सेकंड? ओके, सो 12 मिनिट into 60 सेकंड. ओके, 12 6 72. 72 आणि हा 0. 72. येस, म्हणजे आपल्याला 1 hour इज इक्वल्स टू 3600 सेकंड मिळाले. 12 मिनिट्स म्हणजे 720 सेकंड्स मिळाले. आणि अजून त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये 23 सेकंड्स. ओके, मग ह्या सगळ्यांची टोटल मिळून किती होते? हा 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे टोटल किती सेकंड? सो तुम्हाला काय करायचंय, इथे ऍडिशन करायची. 3600, 720 and 23 यांची ऍडिशन करायची. 3 4 13 कॅरी 1 4343 सेकंड्स. 343. येस, सेकंड्स मध्ये कन्वर्ट करत जा. आता आवरला मिनिट्स मध्ये आणि मिनिट्सला सेकंड मध्ये 60 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला आन्सर भेटून जाईल. स्टेप बाय स्टेप करा. रुहान, चलो. डाऊट आहे? मॅम नाही, मला तर डोकं दुखतंय मॅथ्स. डोकं टेन्शन दुखतंय? येतंय मला. असंच बोलत राहशील तर कसं होणार? आपण त्याच्यामुळेच आज पेपरचं रिव्हिजन घेतलंय बाबू. मला माहिती आहे कोणाकोणाला बरेचसे डाऊट आहेत, कोणाकोणाला थोडेसे डाऊट आहेत, बट आज आपण सगळ्यांचे डाऊट घेतोय. हा, 1 मिनिट. कुठून कुठून आले मी? ओके, येस हर्षद, युअर क्वेश्चन. मॅम मला डाऊट होता हा 28 वाला 180 सेंटीमीटर. आपण घेतला नाही ना? अरे बाबू, सुरुवातीलाच घेतला ना, सुरुवातीलाच घेतला. रिवाइज कर. हा, मी जो आज घेतलाय तो सोडून बोला, कारण खूप डीप मध्ये घेतलंय. जे घेतलंय ते आज मी सांगतोय. दुसरा का नाहीये दुसरं? सर हे 33. 33. Convert the sum of numbers from 2 into a mixed fraction. सम किती आली त्याची तुझी?
सम किती आली 33 ची? मॅम सम सम किती आली त्याची? 55. हर्षद? नो. तू ज्यांचा आन्सर आहे त्यांचं चुकले हा. तू वाले चुकलेत. हर्षद? येस 4 आहे मॅम. 1 मिनिट हा, 1 मिनिट. हा, 2 वाले चुकलेत. त्यांनी काय सांगितलंय? मिक्स्ड फ्रॅक्शन हवंय त्यांना. तुम्ही जे काढलंय ना आन्सर ते डायरेक्ट ऍडिशन केलेली आहे. जे 2 वाले आहेत ना, जे 2 वाले आहेत त्यांनी अर्ध्या स्टेप पर्यंत बरोबर आलेत, पण पुढची स्टेप करायची राहिली. इम्प्रॉपर फ्रॅक्शन पर्यंत आलाय. इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना डिव्हिजन करायचं. डिव्हिजन करायचं. चला, ज्यांचं 2 आलंय त्यांनी पुढची स्टेप करा. डिव्हिजन करा. हर्षद ऍडिशन सगळ्यात आधी. ऍडिशन किती येते सगळ्यांची? 55/6 येते. हा, करायचं हर्षद. येस 55/6. Ma'am, which question? क्वेश्चन नंबर 33 बाबू. 33. 55/6. ओके. या बेसिसवर तुम्ही सांगताय की ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे. बट क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय कन्वर्ट द सम ऑफ नंबर्स फ्रॉम टू इंटू Ma'am. मिक्स. मॅम वेट प्रशिक कमिंग. व्हॉट आन्सर सांगू? आन्सर सांगू? नो नो बाबू, मला समजून सांगायचे. सगळ्यांना सगळे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, मला समजून सांगायचे. ओके, बरं ऑप्शन सांग तुझं कोणतं करेक्ट आहे प्रशिक? ऑप्शन नंबर 3. येस. Option त्रिशा? number 3. येस. प्रशिक ऑल्सो करेक्ट. त्रिशा ऑल्सो करेक्ट. रुहान करेक्ट. ओके, चला आता तुमचं इथवर करेक्ट आलंय, बट तुम्ही क्वेश्चन प्रॉपर वाचला नाहीये. त्यांनी इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये करा म्हटलंय. सो 55 ला 6 ने डिवाइड करा. किती येणार? 6 9 54. रिमाइंडर इज 1. सो हाऊ वी कॅन राईट दॅट इन मिक्स फ्रॅक्शन? क्वोशंट सुरुवातीला येतो, रिमाइंडर वरती जातो न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर खाली येतो. 6. येस. चला. येस रुहान चला. 1 मिनिट. अनन्या, अजून कोण राहिलं? ज्यांना क्वेश्चन नाही विचारले असे कोण आहेत? प्रशिक तुला विचारलं मी? नाही. बर, अनन्याचं झालं की तुझ्याकडे येते. 2 मिनिटं थांब. अवनी ऑल्सो लेफ्ट ना? अवनी तू पण राहिली ना? ओके ठीक आहे, येते. 2 मिनिटं. अनन्या Yes, ma'am. चलो से द क्वेश्चन. Ma'am, 34. 34. Okay. To spread the message of a cleanliness campaign, 2 youths cycled across India from Labor Day 1st May to Teachers Day पर्यंत गेले. For how many days did they travel? किती दिवस त्यांनी ट्रॅव्हल केलंय? कोणाकोणाचं आलंय? Yes, correct answer. Yes, many of you. Okay, Shri, yes, correct. Vihan, answer सांग. Yes. Question. श्री, त्रिशा, रुहान, राजवीर, अवनी, प्रशिक, हर्षद चुकलं. इट्स ओके बाबू, चल करून बघ, काही होत नसतं. चुकत असतं, करून बघ. चला अनन्या, तू काय ट्राय करून बघितलंय व्यवस्थित? बरोबर. अवनी बरोबर होतं ना? पहिलं बरोबर होतं, आता बदललंस का तू? Question मॅम नाही म्हणते, मी म्हणते माझा झालाय क्वेश्चन, तुम्हाला विचारला मी क्वेश्चन, झालाय तो क्वेश्चन. ओके ओके, थांब 1 मिनिट. क्वेश्चन नंबर आपण आहोत 34 वर. वी आर ऑन क्वेश्चन नंबर 34. 34. लेबर डे कधी आहे? 1st मे ला लेबर डे. येस. number ओके, थांबा आता. लेबर डे कधी आहे अनु? 31. ओके. 31.
सॉरी, 1 मे ला आहे. लेबर डे किती आहे? 1 मे. फर्स्ट मेला हा, मग आता 1 मे, मे महिन्यात किती दिवस असतात टोटल? 31 डेज. 31 days. हा, जून, आता सप्टेंबर पर्यंत जायचंय बरं का अनन्या आपल्याला. ओके, सप्टेंबर मध्ये, 30, ऑक्टोबर मध्ये, ओके, 31. सप्टेंबर पर्यंत कुठपर्यंत येते? टीचर्स डे. मे जून मध्ये पाहिजे. जून, जुलै 31, ऑगस्ट 31, 31, 30. सप्टेंबरचे 5 डेज ओनली, कारण टीचर्स डे तिथे येतो. टीचर्स डे. ओके, त्यांची ऍडिशन किती येणार? 5, 6, 7, 8, 3, 4, 12. ओके, आता याला डिवाइड करायचं 7 नी. ओके, डिवाइड करा 7 नी. नाही, तेवढंच आहे फक्त. टोटल डेज विचारलेत त्यांनी. इथपर्यंतच आहे आन्सर. डे नाही विचारला, डेज. सो 128 डेज. ओके, क्लीनलीनेस कॅम्पेन होता लेबर डे पासून टीचर्स डे पर्यंत चालला. सो किती दिवस झाले त्याला? 128 डेज तो टोटली चाललेला आहे. ओके, प्रशिक, युअर क्वेश्चन. Ma'am, question number 32. येस, तू मगाशीच सांगितलेला ना तो. ओके, अ नंबर इज लेस दॅन 50. एक नंबर असा आहे की जो लेस दॅन आहे 50. 50 पेक्षा खालचा आहे. ओके, लिहूया आपण इथे लेस दॅन 50. ओके, मग आता लेस दॅन 50 चे तुझ्याकडे 2 नंबर्स आहेत तिथे, पण अजून क्वेश्चन आपला पूर्ण संपलेला नाहीये. इट हॅज अ टोटल ऑफ 8 डिवायझर्स. व्हॉट इज दॅट नंबर? ओके, 8 डिवायझर्स. तर मला सांग 49 ला किती डिवायझर्स सापडतात? आपल्याकडे 2 नंबर्स आहेत, 49 आणि 42. 49 चे जे डिवायझर्स आहेत ना ते किती आहेत आणि 42 चे किती आहेत? येस, काय करतो? 49 चे डिवायझर सांगते. 1, त्याच्यानंतर 3, 7, त्याच्यानंतर हा Total divisor 7 आहे ना? कशाचे? 49 चे. 49 चे कोणते कोणते ते सांग मला. 49 चे 1, हा 7, हा 7, 1, कुठले 3, कुठले? हा 7, तुझं तू सांग. चलो, अजून 7 च्या नंतर कोणाच्या पाड्यात येतो का 49? येतो का? तर नाही येत. ओके, मग इथे काय येणार? डायरेक्टली 49. मग ह्याचे 8 डिवायझर्स आले का? नाही आले. पण जर का तू 42 चे डिवायझर्स बघितले तर 8 डिवायझर्स भेटतात आपल्याला. कुठला? 1, 2, त्याच्यानंतर 3, 6, 7, 3, 6, 7, 14, 21 and then 42. ओके, किती डिवायझर्स भेटले? 4 and this 4. 8 डिवायझर्स भेटले. बघा आता क्वेश्चन कसा होता. अ नंबर इज लेस दॅन 50, 49, 42 आहेत. बट मल्टिपल ऑफ 7. ओके, जो की 7 नी मल्टिपल झालं पाहिजे आणि त्याला 8 डिवायझर्स असले पाहिजे. आता हे दोनही नंबर 7 नी डिवाइड होतात, मल्टिपल्स आहेत. पण याच्यामध्ये ह्याला 4 डिवायझर सापडले आणि ह्याला 8 डिवायझर सापडले. सो आपला आन्सर काय आहे? 42, विच इज ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके, अवनी, योर क्वेश्चन. नो, ओके, चलो, अभी मेरा स्टॅमिना भी खत्म हो गया. अरे त्रिशा, बाकी आहे काय आहे? चला, 6 क्वेश्चन मध्ये ते मॅम, DAHSH काय Ma'am. लिहिलंय?
का एक सेकंड ना, प्रशिक काय म्हणतोयस? मॅम तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कधी अपलोड करणार युट्यूब वर? पाठीमागचे नाही केले कारण मला ते एवढे इम्पॉर्टंट नव्हते, म्हणजे असं आपण जे घेत होतो ना आणि ऑलमोस्ट सगळे प्रेझेंट होते. आज फक्त डाऊट सॉल्व्हिंग झालंय ना, तर आजचं नक्की करणार आहे अपलोड. आजचं अपलोड करणार आहे. ओके चला. ज्यांचं झालंय ना ते एक्झिट होऊ शकता आणि प्रॅक्टिस करा व्यवस्थित आता परत एकदा. ओके चलो त्रिशा बोल काय म्हणतेस? SH आणि DH म्हणजे काय? क्वेश्चन नंबर सांग त्रिशा परत. 26. 26 मध्ये SH आणि DAH thousands 5000 म्हणजे 50 100 S. ऍक्च्युली मी जेव्हा सोडवलं ना तेव्हा मला पण त्याचा मिनिंग नेसेसरी नाही वाटला, कारण मला पण तो लक्षात नाही आला आणि असं कधी नसतं ह्या पद्धतीमध्ये. त्यांनी जे दिलंय ना SH H DAH E किंवा D, माझ्यामध्ये ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, सो इग्नोर दॅट. आणि त्याचं काही कन्सेप्ट म्हणजे आपण जेव्हा आन्सर फाइंड आउट करतो ना तेव्हाही त्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये, बरोबर ना? आपला आन्सर असंच निघतंय लगेचच. सो मे बी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते ती. ओके सो ओके चलो, ज्यांचं झालंय एक्झिट व्हा. काही डाऊट असेल तर फक्त 2 सेकंदामध्ये विचारा, कारण आता मला पण थकले मी. हा येस राजवीर, हर्षद, विहान काय म्हणता? अवनी नाही ना? ओके प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. 75 मध्ये. हा 75. सगळ्यात आधी तुला काय करावं लागेल, 3 डिजिट असलेले नंबर काढावे लागतील. 2 डिजिट मधले 2 डिजिट असे किती नंबर आहेत की ज्यामध्ये 3 आहे. सो असे किती डिजिट आहेत टोटल? एकूण टोटल डिजिट आहेत आपल्याकडे 90. त्यामध्ये 3 डिजिट असणारे नंबर आहेत 18. 3 डिजिट ज्यांच्यामध्ये आहेत ना असे टोटल नंबर्स किती आहेत आपल्याकडे? 18 आहेत, ज्यामध्ये 3 डिजिट येतो. आता कुठले कुठले एकदा 1 to 100 नंबर्स बघितलेत ना 2 डिजिट मधले. 33 ला वन्स काउंट करायचं, डबल काउंट नाही करायचं. 3 डिजिट नंबर विचारले त्यांनी, 3 डिजिट नाही. हा सो असे टोटल 18 नंबर्स निघतात तुमच्याकडे. 13 23 त्याच्यानंतर 30 पासून 39 पर्यंत, 43 53 63 73 83 आणि 93. हे टोटल जर का नंबर काउंट केले तर तुमचे होतात 18. सो टोटल 2 डिजिट नंबर मधून ते 18 नंबर्स मायनस करायचे. लक्षात येते काय म्हणतीये? 2 डिजिट नंबर किती? 90. त्यामध्ये 3 असलेले नंबर्स किती? 18. हा मग त्या 18 ला मायनस करायचं, म्हणजे राहिलेले नंबर आहेत त्या नंबर्स मध्ये 3 येत नाही. त्यांनी तेच विचारलंय 2 डिजिट मध्ये असे किती नंबर्स आहेत की ज्यामध्ये 3 येत नाही. सो त्या तसे नंबर्स आहेत 72. क्लिअर?